टायमिंग लावला ना. सिट डाऊन. तर आपण जर काल बघितलं होतं आपला वर्ग 7वा विषय विज्ञान. आपला विषय विज्ञान. आपल्या अवतीभोवती खूप सारे बदल होतात. खूप सारे बदल होतात. जसं एक नैसर्गिक बदल होते आपला आपला आपल्या उपयोगाचा उपयुक्त बदल होते. आपले आपल्या हानी पोहोचणारे हानिकारक बदल होतात. भौतिक बदल होतात आणि रासायनिक पण बदल होतात. जसं नैसर्गिक बदल म्हणजे निसर्गामुळे झालेला बदल. उपयुक्त बदल म्हणजे आपल्या उपयोगासाठी झालेला बदल. फॉर एक्झाम्पल अन्न शिजवणे आपल्या उपयोगासाठी बदल झालेला बदल. नंतर आहे हानिकारक बदल जो आपल्याला हानी पोहोचवते तसा हानिकारक बदल म्हणजे फॉर एक्झाम्पल बॉम्बस्फोट वगैरे. नंतर आहे भौतिक बदल. भौतिक बदल असा बदल होतो एका वस्तूवर दुसरी वस्तू बनते पण त्याचा गुणधर्म ते सोडत नाही. फॉर एक्झाम्पल कॅन्डल झाली पाण्यापासून बर्फापासून पाणी झालं त्याचा बदल. मग नंतर आहे आपला केमिकल चेंज म्हणजे रासायनिक बदल. रासायनिक बदल काय होतो म्हणजे एका पदार्थापासून दुसरा पदार्थ तयार होईल त्याला म्हणतात रासायनिक बदल. नंतर क्षरण म्हणजे बघा बदल हा क्षरण म्हणजे एखाद्या लोखंडाच्या वस्तूवर चढलेला तपकिरी रंगाचा पदार्थ म्हणजे गंज. क्षरण म्हणजे गंज. जसं तांब्यावर हिरव्या रंगाचा क्षरण म्हणजे गंज चढतो. झालं. आता मी जेवढी माहिती सांगितली तुम्हाला काल सांगितली होती पण मी एकदा रिवाइज केली. आता मी याच्यात तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे. ज्यांना येते त्यांनी हात वर करायचे. ठीक आहे. नाही आले तर ठीक आहे. सरांनी सांगितलं तुमचं झालं की ते त्याप्रमाणे. ओके. ठीक आहे. सरांचं झालं नाही. ठीक आहे. तर पहिला प्रश्न असा आहे की नैसर्गिक बदल म्हणजे काय. ज्यांना हात उठली त्यांना येणार तो हात सांगा. निसर्गामुळे होणारा बदल म्हणजे नैसर्गिक बदल. तर दुसरा प्रश्न उपयुक्त बदल म्हणजे काय. उपयुक्त बदल सांगू. आपल्या उपयोगासाठी होणारा बदल तुम्ही सांगा. जो बदल उपयोगासाठी होईल. सरांनी बोलवलं आहे उदाहरणार्थ जे आपण बी पेरतो फॉर एक्झाम्पल हरभरा पेरतो त्यापासून जो आपल्याला फळ मिळते फुलं खायला मिळतात तो उपयुक्त बदल. बरं ठीक आहे. हानिकारक बदल म्हणजे काय आणि त्याची उदाहरणे ज्याच्यामुळे हानी होते ते हानिकारक बदल. आणि उदाहरण म्हटलं तर स्फोट एखादा सिलेंडरचा स्फोट झाला तो हानिकारक झाला. भौतिक बदल म्हणजे काय आणि त्याचे उदाहरण द्यायचं. देऊ शकता. भौतिक बदल फिजिकल चेंजेस अँड इट्स एक्झाम्पल. असं नका. A change in which no new substance is formed is known as physical change. भौतिक बदल. For example, the chalk that in your hand. जर त्याला ब्रेक केलं 2 pieces मध्ये तो चॉकच राहील दुसऱ्या याच्यात कन्वर्ट नाही होणार. तो फिजिकल चेंज. गरज नव्हती. केमिकल चेंजेस. तुम्ही सांगत आहात प्रत्येक वेळेला त्यांना सांगितलं. जसं दुधापासून लॅक्टिक ऍसिडचं फर्मेंटेशन झाल्यानंतर दही तयार झाले. केमिकल चेंज. राईट. क्षरण म्हणजे गंज. सांगू शकता का त्याची व्याख्या. सांगू शकता. ठीक आहे तुम्ही सांगून द्या.
रस्टिंग ऑफ आहे जे आपण